हॅलो, वेलकम टू माय चॅनल. घरातली सगळी कामं आवरून मग निवांत बसलेले होते, तर जवळची अशी एकटीच खेळत होती. बास्केटमधला एक एक पसारा काढून, एक एक खेळणं काढून ती एकटीच खेळत होती. कारण तिची खुशी दिदी गेली होती स्कूलला आणि तिच्यासोबत घरात खेळायला कुणीच नव्हतं, म्हणून ती एकटीच खेळत होती. तुमच्या घरात तुमची लहान मुलं एकटी खेळतात का? एक एक पसारा काढून, एक एक खेळणं काढून खेळायचं हिचं काम चालू होतं. खेळण्याने पूर्ण बास्केट भरलेली होती आणि ही एक एक खेळणं काढून खेळत होती. सगळे जुने पुराणे खेळणे काढून तिला खेळायचं होतं. हिचं एकटीचा खेळ चालू होता, तोपर्यंत मी माझी कामं आवरून घेतली, आराम केला. खेळून झाल्यानंतर, आराम करून झाल्यानंतर मी घेतली संध्याकाळची कामं करायला. आज मी बनवणार आहे संध्याकाळच्या जेवणामध्ये कर्जत स्पेशल शिपी आमटी. काही भागामध्ये ह्याला बाजार आमटी सुद्धा म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात मला नक्की सांगा. ह्याचं प्रीमिक्स भेटतं 100 रुपयाला. एकदम मस्त आहे आणि खायला पण छान लागतं. फक्त ह्यामध्ये थोडंसं आपलं वाटण बनवून टाकायचं, म्हणजे त्याचं टेक्स्चर आणखीन छान येतं, त्याला थिकनेस येतो आणि चवसुद्धा एक्स्ट्रा छान येते. तर त्यासाठी मी आधी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं, लसूण, कोथिंबीर, खोबरंचं वाटण बनवून घेतलं हिरवं. चांगलं असं बारीक वाटण करून घ्यायचं आहे. एका टोपामध्ये तेल गरम करायचे. तेल गरम झालं की त्यामध्ये कढीपत्त्याची पानं टाकायची आहेत. कढीपत्ता तेलामध्ये छान तडतडू द्यायचा आहे. कढीपत्ता तडतडला की मग आपण केलेलं हिरवं वाटण टाकायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. ह्या आमटी प्रीमिक्समध्ये ऑलरेडी सगळे मसाले दिलेले आहेत, त्यामुळे यात आपल्याला जास्त काहीच टाकायची गरज नाही. हे वाटण पण फक्त आपल्याला जास्त जर वाढवा करायचा असेल तरच टाकायचं, एक्स्ट्रा आमटी करायची असेल तरच टाकायचं. आणि मसाले पण ह्यामध्ये ऑलरेडी सगळे दिलेले आहेत. फक्त थोडंसं घरचा घरगुती मसाला, हळद, मीठ थोडंसं वाढवायचं, त्याने थोडा तिखटपणा पण येतो. आमटी प्रीमिक्समध्ये असलेल्या मसाल्यांमुळे जास्त तिखटपणा नाही येत. आपल्याला झणझणीत खायचं असतं, त्यामुळे थोडे घरचे मसाले पण ॲड करायचे. फक्त घरचा घरगुती मसालाच ॲड करायचा, दुसरं नाही काय ॲड करायचं. कारण घरच्या मसाल्यांमध्ये आणि मोजक्या मसाल्यांमध्ये जास्त चव लागते. जास्त मसाले टाकले की नाही चव लागत. खोबऱ्याच्या वाटणाला आता छान तेल सुटले. आपण त्याच्यामध्ये 1 चमचा मसाला टाकून घेऊ. पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठसुद्धा टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे.
छान असं आता परतून घ्यायचं आहे आपल्याला हे वाटण. वाटण आता तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता वाटणाला छान तेल सुटलंय तर आपण त्यामध्ये आमटी प्रीमिक्स टाकून घेऊ. हे थोडंसं घट्ट असतं, तुम्ही पाण्यामध्ये मिसळून ॲड केलं तरीही चालेल, पण शक्यतो असंच टाका, त्याने तेलकटपणा येतो, छान तरी येते. पाण्यामध्ये मिक्स केल्यावरती जास्त तरी नाही येत. थोडंसं मिक्सरचं भांडं धुवून टाकायचं फोडणीमध्ये, म्हणजे तो मसाला जो घट्ट झालेला आहे तो सुटेल. आता आपण त्यामध्ये थोडंसं मिक्सरचं भांडं धुवून पाणी टाकू आणि परत एकदा मिक्स करून बारीक गॅसवरती ठेवू. दुसरीकडे आपण एका गॅसवरती गरम पाणी करायला ठेवू, कारण आपल्याला ह्या आमटीमध्ये गरम पाणी ओतायचं आहे. गरम पाण्यामुळं तरी लवकर येते, पटकन उकळी येते. मसाला छान परतलाय आता आपला. आपण त्यामध्ये पाणी ओतून घेऊ. पहिलं मिक्सरचं भांडं धुवून टाकायचं आणि मग दुसरं पाणी टाकायचं, म्हणजे मिक्सरच्या भांड्यातला मसाला पण आमटीमध्ये जातोय, तो वाया जात नाही. आणि मग अशी आमटी ढवळून घ्यायची, त्याच्यात गाठी वगैरे राहिल्या असतील त्या गाठी खोलून घ्यायच्या आणि ती ढवळून घ्यायची पूर्ण, कारण की ह्या आमटीचा मसाला घट्ट असल्यामुळे त्याच्या गाठी होतात. थोडं थोडं गरजेनुसार पाणी ॲड करायचं, त्यामध्ये घट्ट पातळ बघायचं, कारण की आमटी पातळ छान लागते, जास्त घट्ट नाही चांगली लागत. त्यामुळे भरपूर पाणी ॲड करायचं, पातळ बघायची. अजून गरज वाटलीच तर थोडंसं अजून पाणी ॲड करू शकता. 110 रुपयाला इथं हे पाकिट. यामध्ये 5 ते 6 माणसं पुरेपूर पोटभर खाऊ शकतात आणि एकदम सिंपल आहे बनवायला. खायला पण चवदार आहे, पण फक्त प्रीमिक्स आहे म्हणून तेलामध्येच नाही मिसळवायचं, तेलामध्येच नाही त्याला फोडणी द्यायची. असं त्यामध्ये थोडं वाटण पण बनवून टाकायचं, त्यामुळे एक्स्ट्राची चव छान येते. आता थोडंसं अजून पाणी ॲड केलं आहे मी. आता उकळी येऊ देऊ आमटीला आणि कमीत कमी 10 मिनिटं बारीक गॅसवरती शिजू देऊ उकळी आल्यानंतर, म्हणजे त्याला थोडी अजून तरी येईल. गावाकडच्या भागांमध्ये जास्त करून आमटी खाल्ली जाते, कर्जत, राशन तिकडच्या साईडला, आणि पुण्याच्या भागाला असं पॅकेटमध्ये भेटते प्रीमिक्स. प्रीमिक्स पण सेम आहे आणि बनवलेली पण सेमच लागते, एवढा काही फरक नाही लागत. आता आमटीला उकळी आलेली आहे, छान आमटी उकळली. आता बारीक गॅसवरती ठेवू, फक्त 10 मिनिट बारीक गॅसवरती ठेवायची, म्हणजे त्याला कट छान येईल.
आमटी बारीक गॅसवरती उकळते तोपर्यंत पापड तळून घ्यायचे, शेंगदाणे भाजून घ्यायचे, कांदा लिंबू चिरून घ्यायचा. आता आमटी उकळली आपली 10 मिनिट. तुम्ही बघू शकता किती छान अशी तरी आलेली आहे, किती छान कट आलेला आहे. 10 मिनिटामध्ये एवढा कट येतो. आता आपण गॅस बंद करू. ह्या आमटीसोबत ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी आणि चपातीसोबत सुद्धा छानच लागते. फक्त सोबतीला शेंगदाणे, कांदा, लिंबू आणि पापड पाहिजे. एकदम मस्त लागते, मटणाच्या रश्श्यासारखी लागते. तुम्ही सुद्धा अशी बनवून बघा. एकदम मस्त आहे, खायला पण चवदार आहे. चिकूसुद्धा मला मध्ये मध्ये हेल्प करते वाढायला. जेवण झाल्यानंतर हिचं असं चालू होतं. हिला गळ्यामध्ये बॅग लागतेच, पर्स लागतेच आणि एवढं घेऊनच हिला फिरावं लागतं. आजच्यासाठी एवढंच. बाय बाय सगळ्यांना.